रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं आज सकाळपासूनच राधानगरी तालुक्यातील राम मंदिरांमध्ये महाआरती महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। राम मंदिरासह ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये सुद्धा दुपारी 12:20 विधिवत श्री रामलल्लांची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी राम प्रतिमेचे झेंडे लावून रॅली काढण्यात आली। रामरक्षा हनुमान चालिसाचं पठण करून रामनामाचा जप करण्यात आला। चौकाचौकांमध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचे होर्डिंग्स उभे करण्यात आले होते। तालुक्यातील कसबा तारळे इथं राम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये वारकऱ्यांचा सहभाग होता। रामजप रामरक्षा हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं। श्रीराम मंदिरासाठीच्या कारसेवेत सहभागी कारसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। आम्हाला मला एवढाच आनंद वाटतोय की आम्ही जी कारसेवा केली त्याचं आम्हाला चांगलं फळ मिळालं आणि जे 500 वर्षाच्या बाबरीच्या ह्याच्या खाली जे रामाचं मंदिर राहिलं होतं ते पूर्ण असं मुक्त झाल्यामुळे आम्हाला एकदम आनंद वाटतोय आणि हा भाग्याचा दिवस आम्हाला सगळ्या कारसेवकांना बघायला मिळालेला आहे। तालुक्यातील कसबा वाळवे राशिवडे सरवडे गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राधानगरी शहरातील ग्रामदैवत अंबाबाई मंदिर लिंगोबा ज्योतिबा नवीपेठ अंबाबाई दुर्गा माता विठ्ठल मंदिर जुनी पेठसह ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये श्रीरामाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून दुपारी 12:20 होम हवन करून श्रीरामलल्लाची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात आली। सकाळपासून महाआरती महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध मार्गावर रांगोळ्या काढून मिरवणूक काढण्यात आली। अंबाबाई मंदिरात गीत रामायण रामरक्षा हनुमान चालिसा पठण करून रामनामाचा जप करण्यात आला। चौकाचौकांमध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचे डिजिटल बोर्ड उभे करण्यात आले होते। तसंच रामभक्तांकडून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलं।